देशी पारंपरिक गावरान बियाणे शेती फाउंड त्यामध्ये सगळ्यांना हात नाही करून करून अजून 2 लेअर गेलेले कांद्याचं बी घेण्यासाठी व्हाईट आणि ग्रीन आहे आणि हे बघा हे पर्पल आपलं ब्लू आणि व्हाईट कंटिन्यू ते कशाचं आहे ऑक्सिजन ट्री म्हणतात. ऑक्सिजन ट्री ते घरात लावायचं कुंडीत सोडून द्यायचं. ऑक्सिजन देते. ऑक्सिजन तर बरेच देत असतील. झाडं ऑक्सिजनच देतात आणि इंडोर आहे ते. इंडोर म्हणजे याला सूर्यप्रकाशाची गरज नाही. कमी सूर्यप्रकाश. पाण्यामध्येच ठेवलं आणि हे कशाचं आहे हे लिली हां लिली लिली इंग्लिश नाव आहे ते लिली. ते काय काय आहे कोणतं महत्वाचं आहे खालच्या भागात आहे ना पानं पिवळी पडू द्या हां हां कोणतं महत्वाचं आहे ना वेलिंगचं कोणतं आहे हे महत्वाचं आहे बाकी काय नाही. आहे तर त्याला कमी हे काय नाही पानं पिवळी पडली बघा वेलिंगचं आहे का कोणतं वेली आहे वेलीवर काय वेली वर्ग कुंडीत लावून द्यायची. हां तुम्हाला घ्यायचं काय तुम्हाला काय घ्यायचं का त्यांच्याबरोबर नाही नाही टाइमपास यायला बघायला भेटत नाही काय सीताफळ रामफळ व्हरायटी
सीताफळाच्या रामफळाच्या हे सीताफळ आहे होय आता तर ठीक आहे हां हां आणि उबर गाडी हां कशाचं फरक आहे सोयाबीनचं सगळे धान्य आपण ज्वारी बाजरी गहू हां हां सोया मका बरं इंडस्ट्रियल आहे का घरगुती? दोन्ही पण आहे एवढं मोठं घरगुतीसाठी काय घरगुतीसाठी आपण 250 kg ते 5 टन पर्यंत VRSS ॲग्रो इंजिनिअरिंग छोटे क्षमतावाले भंडारण काय आहे? बायोगॅस आम्ही बायोगॅसचं इन्स्टॉलेशन करतो हां हां त्याबरोबर हे जे खत आहे का हे गोप्रोम आहे हां हे आपण शेणखत आणि याच्यापासून बनवतो बरं रॉक फॉस्फेटपासून बनवतो जे की आपलं जे DAP खत आहे का त्याला पर्यायी म्हणून आपण वापरू शकतो हे बघा, हे असं खत असतं. ते ही खत कोरस आहे ही जी स्लरी असते ना आपली हां. त्यापासून बनवलेली याच्यामध्ये बॅक्टेरियाची एनरिचमेंट केलेली असते हां त्याच्यामध्ये आपल्याला आवश्यक ते घटक PSB KMB बॅक्टेरिया ते सगळे ॲड करून हे बनवलेले आहे. काय याचं मार्केटमध्ये काय रेट का आता साधारण एक 999 रुपये तुम्हाला 5 लिटर पडतं एकरी एक कॅन तुम्ही सोडू शकता एका एकरला 5 लिटरचं वापरावं लागतं 999 काय नाही ना किंमत चांगलं सेंद्रिय आहे का सेंद्रिय पूर्ण सेंद्रिय आहे ओके 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 छान आहे हे खत समजा पूर्ण सेंद्रिय जे DAP खत वापरतो ना आपण हां हां पर्यायी म्हणून व्हेरी गुड मतलब ऑर्गॅनिक प्युअर ऑर्गॅनिक आहे ऑर्गॅनिक छान काय सर हे लागवण पाहू शकता ऊस लागवण कशाचं आहे चॉकलेटचं आहे का Yes, chocolate, fruit chocolate. ओके ओके India's first time in India. हां 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 Dark chocolate within fruit pulp. म्हणजे हे सगळे हे जे फ्रूट्स आहेत का ते जसं स्ट्रॉबेरी हे सगळेच ये हमारा लोगो है हां हां लेकिन जैसे स्ट्रॉबेरी है तो स्ट्रॉबेरी का पल्प मैंगो तो मैंगो का ब्लूबेरी है तो ब्लूबेरी का ब्लैक करंट ये ऐसे इसके अंदर होगा सबके अंदर चॉकलेट्स हाँ चॉकलेट आप और वेबसाइट पे मंगवा सकते हैं वेबसाइट पे जितने पीस 2-4 चाहिए आपको ऑनलाइन आपके घर पे मिल जाएंगे आजकल ऑनलाइन का ज़माना है हे QR आहे का ये फ़ोन नंबर मेरा और ये QR है आप ट्राई कीजिएगा एक बार अनिल पाटिल हां हां सेंद्रिय ओके झाडांसाठी आणि पिकासाठी बरोबर बरोबर आपली सरकार शेती वगैरे हो शेती आहे की मग काय पीक घेतात माझ्या याच्यामध्ये ज्वारी येते कापूस येते हरभरा येते गहू येते आपल्याकडं बायो बूस्टर म्हणून आहे जे हां.
स्पीड म्हणून फॉस्फेटसाठी घेतो आहे, नायट्रोजनसाठी वेगळं बॅक्टेरिया घेतो आहे. असं वेगवेगळं घ्यायची गरज नाही. हे एकच असं प्रोडक्ट आहे जे की नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक, फेरस असं सगळीच मातीतली द्रव्य झाडांना द्यायचे काम करतो. आणि ह्याच्यासाठी आपल्याला पेटंट मिळालं. त्या पेटंटसाठी राष्ट्रीय संशोधन आणि हे राहुरी विद्यापीठाने USA कडून मान्यता प्राप्त आहे. आपण त्याला टेस्ट केलं. काय याचं प्राईस काय असतं 1 लिटर 400 रुपये. आणि एका एकरला किती यूज करावं लागते एका एकरला 1 लिटर 1 लिटर म्हणजे हे 1 लिटरचं आहे 1 लिटर आहे 1 लिटर नाही काय 1 लिटरचं काय प्राईस आहे 400 रुपये. डिस्काउंट काय नाही हे एकदम ऑर्गॅनिक आहे बॅक्टेरिया जीवाणू माती चांगलं आहे याचं काय नाव आहे सूर्या रिसर्च प्रायव्हेट कोल्हापूर. तुम्ही एक 100 रुपयाची छोटी बाटली जाऊन झाडांना घालू शकता. रिझल्ट आले तर मोठी ठीक आहे ना तुमचं ऑनलाईन वगैरे मागवण्याचं याच्यावर आहे ना कोल्हापूरचं आहे नाही तुमचं नाव नंबर नाव सांगा. क्या संभाजी गाजवे नंबर 83 29 21 23 83 29 21 21. 23 23 23 2 3 नाव झालं की 83 29 21 21 21. हां 23 हां 77 70 17 का 70 77 70. संभाजी गाजवे तर ड्रोन फवारणीचं आहे त्यांचं ड्रोन फवारणी करू शकतो सर हे ड्रोन फवारणीचं आहे ना हां ड्रोन फवारणी. हा तर थोडं माहिती सांगा ना आणि याची गाव कोणतं तुमचं? नांदेड नांदेड. महाडीपीटी आहे तुमची? हो आलाय का नंबर? हो नाव आलंय का? हो नोंदणी करा. याची किंमत आहे 3.5 लाख अशी. महाडीपीटीमध्ये 10 लाख रुपये. 6 लाखाला पडेल ड्रोन. 4 लाख सबसिडी आम्ही घेऊ. आमचं आम्ही ट्रान्सफर करू. लोन होतं 6% वरती. आणि ही बॅटरी सेट भेटतात 4. हे जनरेटर 25,000 रुपयाचं ही क्लेम चिट म्हणजे इन्शुरन्स लायसन्स. मी तुम्हाला घरी येऊन 5 दिवसाची ट्रेनिंग देतो. हां. आणि 6 महिन्याची गॅरंटी वॉरंटी. बरं म्हणजे हे टोटल केवढ्याला पडतं हे 6 लाख 6 लाख. लाख रुपये सबसिडी मी घेतल्याच्या नंतर 10 लाखाची प्राईज आहे. सबसिडी किती आहे 4 लाख 4 लाख रुपये सबसिडी आहे म्हणजे हे पडतंय 6 लाख 10 लाखाचं आहे ना. 10 लाखाचं आहे का? हे यंत्र 10 लाखाचं आहे व्हेरी गुड 4 लिटर आहे का 10 लिटर का मग एका याच्यामध्ये आता याचं काय 10 कसं लिटरमध्ये 1 एकर. नाही काय डिझेलवर चालतंय पेट्रोल पेट्रोल नाही बॅटरी. पेट्रोल नाही बॅटरी. बॅटरी अच्छा किती चार्जेबल कसे आहे ते 22 मिनिट. अच्छा Flight time. एक बार चार्ज केले तर किती एकर 22 होऊ शकते मिनिट 3 एकर. 3 एकर जमीन होते म्हणजे एका दिवसात 3च एकर होते समजा एका दिवसामध्ये 3 एकर जमीन नाही एका बॅटरीमध्ये 3 एकर. असा दिवसाला 100 एकर बी जरी मारलं तरी हरकत नाही. पण जनरेटर देतोय बॅटरी देतोय 4 बॅटरी सेट येतात 4 त्रिकोण 12 आणि 12 चार्ज करत राहा. जेवढं एकर असेल तेवढं मारा. किती वेळ लागतो चार्ज व्हायला 45 मिनिट. जनरेटरवर 20 मिनिट. 45 मिनिटामध्ये बॅटरी चार्ज होते 100%. हां व्हेरी गुड यंत्र हे एकंदरीत 10 लाखाचं आहे किती उंचाईवर हे जातं हाईट 35 हां 35 मीटर 35 मीटर उंच चांगलं आहे ना हे प्रत्येकाला म्हणजे ज्या कापूस मोठा झाला कापूस नाही आंब्याचं झाड ऊस वगैरे नारळाचं झाड हां हां
मेथी एवढी असते, मेथीपासून ते पूर्ण काय पण सांगा. म्हणजे आपल्याला सेट करता येते ते त्याची उंची हाईट किती हाईट सेट होते. नाही, आपल्याच हातावर राहते ते, ट्रेनिंग देतो ना मी. हां हां हां. म्हणजे हे ड्रोनद्वारा फवारणी यंत्र 10 लाख राव काय युट्यूबर राव का काय नाही शो का शिक्षक. खूप छान आहे. हां ठीक आहे, असू द्या मी करतो. मध्ये असं ते लिहून घेतो. चालतं चालतं. काय सर हे मायक्रोन्यूट्रॉन सिलेक्टेड फॉर्ममध्ये आहे. आपण मॅन्युफॅक्चरर आहोत. कशासाठी? शेतीसाठी शेतीसाठी. NPK सोबत द्यायचं. आपण होय ठीक आहे. शेवाळ स्पिरुलिना फार्मिंग हां, हां. ऐकलंय तुम्ही? हां, हां. स्पिरुलिना किंवा शेवाळ हो ते सध्या तो ओपन पॉन्डमध्ये होतं. हां हां बरोबर. ओपनमध्ये जेव्हा तुम्ही शेवाळाचं उत्पादन करता ना हां तेव्हा त्याच्या क्वालिटीचे खूप प्रॉब्लेम्स येतात. बरोबर. कंटॅमिनेशन होतं किंवा कोणी पक्षाने घाण केली सगळं तुमचं आउटपुटच स्पॉईल होतं. आम्ही प्रोडक्ट आणलं आहे त्याचे तुम्ही जर शेवाळ्याचं उत्पादन केलं हे फोटो दिसतो हां हां त्याच्यात तुम्ही शेवाळ्याचं उत्पादन केलं ना तर तुमची क्वालिटी पण प्रोटेक्ट राहते. प्लस ते जे आहे ना प्रोडक्ट कंटेनर ते तुम्ही कुठेही ओपनमध्ये ठेवू शकता. गच्चीवर ठेवू शकता किंवा अंगणात ठेवू शकता. जिथे ओपन स्पेस असेल तिथे ठेवू शकता. बरोबर. एका कंटेनरमधनं एका महिन्याला 2 ते 3 किलो यू कॅन टेक पिक्चर. सॉरी खतम होतो. 2 ते 3 किलो तुमचा एका महिन्याला तुम्ही प्रोडक्शन करू शकता. बरोबर. त्याची कॉस्टिंग अराउंड 20 ते 50,000च्या दरम्यान आम्ही ठेवतो. छोटं जे आहे कंटेनर ते 20,000. म्हणजे आपण घरी तयार करून हे तुम्हालाच देऊ शकतो. बघा तुम्ही स्वतः विकू शकता बाहेर तुम्हाला जर सेलर मिळाले तर. पण आम्ही मार्केटिंगवर पण आमचे काम चालू आहे. तर आम्ही थोड्या दिवसात मार्केटिंगचे पण हे घेऊन येऊ तुमच्याकडे. बरं. तुम्ही बनवलं कोण सेलर्स आहेत कोण घेऊ शकतो त्याच्यावर पण आमचं ॲप आणि बाकी पोर्टलवर माझं काम चालू आहे. हे मशीन कुठे भेटते तुमच्याकडे? तुमचं काय हे आहे का प्रॉस्पेक्ट कार्ड? हे तुम्ही नंबर शेअर करा. तुम्हाला मी व्हॉट्सअपवर सगळे डिटेल्स पाठवतो. हे शेवाळ्याचं आहे. शेवाळ बनवता मध्ये स्पिरुलिना ऐकलं? हां हां द्या ना. पण आम्ही स्पिरुलिना स्पिरुलिना आता सध्या ओपन पॉन्डमध्ये जे मॅन्युफॅक्चरिंग होतं ना त्याच्यात क्वालिटीचे इश्यूज खूप सारे प्लस
हे आपण घरी तयार करायचं. हां, ह्या मशीनमध्ये ते तयार होतात. तुम्ही जसं कल्चर आणि पाणी त्या कॉलमध्ये टाकता ना, तसं कल्चर आणि पाणी ह्याच्यात टाकायचं. बाकी जे निर्मित मेकॅनिझम आहे सगळं ते ऑटोमॅटिक तयार होणार तुमचं. तुम्हाला काही त्यापासून काय म्हणजे माणसाला ते त्यापासून ना हे बघा फार्मास्युटिकल कंपनीज आहेत ना ते सगळे प्रोडक्ट्स तयार करतात त्या स्पिरुलिनापासून. बरं जर तुम्ही स्वतःचं तुमचं शेत असेल तुम्ही शेत आहे ना फर्टिलायझर म्हणून वापर करू शकता. तुम्हाला प्राण्यांसाठी पण ॲनिमल फीड म्हणून वापर होतो. मी चार्ज याला किती चार्ज लागतो तुम्ही मशीन सेटअप करायला? छोटं मशीन 20,000. 20,000. हे ब्रोशरचा फोटो घेऊ शकता. नाही जसा visiting card. याचा फोटो घ्यायला तुम्ही तुमचा नंबर शेअर तुमचे डिटेल्स शेअर करा. मी नंबर केलेला आहे. ओके आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर ओके ओके मॅडम ठीक आहे. पाहू शकता ड्रोन फवारणी यंत्र. आरोनिका ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. याची माहिती द्या ना. याची माहिती द्या ना. ड्रोन व्हिडिओ काढणार आहे का? करून हां नाही सांगा ना तुम्ही. असा आहे हां ड्रोन आहे आपला हां ॲग्रिकल्चर ड्रोन हो फवारणीचा. बरं आणि तुमचं हे 10 लिटरमध्ये करून जातं. 10 लिटरची टँक कपॅसिटी असते. हो हो महाराष्ट्र गव्हर्नमेंटमार्फत त्याला 40 ते 50% सबसिडी आहे तुम्हाला. बरोबर ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटवाल्यांना 50% आहे. नॉर्मली सगळ्या शेतकऱ्यांना 40% आहे. ओके गव्हर्नमेंट बँकेमार्फत लोन पण होऊन जातं याचं. हां हां 90% लोन होतं. 10% तुम्हाला डाऊन पेमेंट करावं लागतं. शेती वगैरे तुमच्या नावावर असली पाहिजे. हो शेती ट्रेनिंग लायसन्स वगैरे आपण प्रोव्हाइड करतो. हां. त्याची फीज वगैरे असते. ट्रेनिंग लायसन्सला तुम्ही ट्रेनिंग सेंटरला जाऊन करू शकता. काय काय प्राईस पडते याची? आता तुम्ही जर का कॅश अँड कॅरी बुक केला तर 4 लाखाला आहे. हां आणि पोर्टल प्राईस आपली सबसिडीला 10 लाख रुपये आहे. हां 10 लाखातून तुम्हाला 40 ते 50%ची सबसिडी भेटते. म्हणजे 4 4.5 लाख 5 लाख तुम्हाला सबसिडी भेटते. तसा 6 लाखाला ड्रोन बसतो तुम्हाला. काय तुमचं हे काय आहे का? घ्या ना नंबर घ्या ना. ठीक आहे बघू आपण ट्राय करू. 10 लाख रुपये म्हणजे इन्व्हेस्ट करावं लागतं. म्हणजे गव्हर्नमेंट नंतर देईल ना सबसिडी. हां गव्हर्नमेंट नंतर देतो. अगोदर तर 10 लाख भरावं लागेल. गव्हर्नमेंटचं तसंच काम आहे. बरं हे किती एकर कवर करू शकते? कसं आहे बॅटरी? 1 एकर करू शकते. ओके थँक्यू. हे कोणती मशीन आहे मॅडम? क्रॉस कटर आहे सर. क्रॉस कटराचा. हां हे बघा इथे दाखवते सर. हो हो क्रॉस कटर मशीन आहे ही. काय किंमत काय पडते मॅडम? 63,000. आणि 7 दशमिक 53. आणि म्हणजे हे काय याला काय गव्हर्नमेंट काय DBT वगैरे काय डिस्काउंट वगैरे काही? तुमचं कार्ड द्या ना. 9 HP आहे 63,000. इथे नंबर आहे. मशीनची माहिती कार्डवर नाही नंबर. नाही म्हणजे हे कशा बॅटरीवर चालतंय काय? नाही पेट्रोल. पेट्रोल. पाहू शकता चिकू. वेगवेगळे फळं आहेत. वेट प्रोग्राम्स
डाळिंब, पेरू, मिलेगा नेक्स्ट लिस्ट ऑन लिस्ट आपका ब्लैक लिस्ट ते मला कळालं आता मी चर्चा करायला गेले होते सरांसोबत बाहेरच्या जागासाठी आम्ही आमच्या मला गावाची जी लोक आल्यात तुम्ही सर, गावाच्या तुम्हाला फ्री तिकीट का दिली तुमच्या मित्रांसाठी तुम्ही मला फ्री दिली नाही. मग संपला विषय तुम्ही कुणाला द्यायला मग तुम्ही विकू शकत नाही तुमची लोक बाहेर पार्किंगमध्ये तिकीट विकत होती आमचे लोक आम्ही आपल्या लोकांना नाही झालं. कारण 200 रुपये 200 रुपये घेऊन तिकीट विकणं चुकीचं आहे ना मग आम्ही तिकीट काउंटर कशाला ठेवले फ्रीमध्ये द्यायचीच नव्हती. तुमच्या कंडिशनमध्ये काहीच नाही. अच्छा आमचं चुकलं आम्ही तिकीट दिली असं आहे? तुम्ही आम्हाला आमचं स्पॉट लावलं हे भिजलेलं आहे 100ला 3 आहे. ते काय आहे? वीज उगवण्यासाठी क्योंकि पीकेटी ने हमारे अन्नदाता का सच्चा साथ। अगर देश की धरती से जुड़ना तो पीकेटी टायर्स ही अपनाना। तो दिसतोय तो छत्रपती संभाजी महाराज यांचा फार मोठा स्टॅच्यू आहे. मोठे यंत्र सुद्धा आलेले आहेत पहा. हो दादा काय ते स्टॅच्यू आलं पाहिजे थोडासा असं जरा. स्टॅच्यू मागून आला हां मग तेच चालू आहे व्हिडिओ चालू आहे.
दिसलं ना? हां आलं ना, चालू होता ना व्हिडिओ. मळणी 6 लाख यंत्र. किंमत. शेतीविषयक अवजारे, अत्याधुनिक अवजारे पहा. पेरणी यंत्र, Myanmar 348R and Myanmar 2358, which is designed by Japanese and totally engineered by Indians, to which you will get vibration free temper and you will get a appropriate PPU that will be fully figure given application. हमारे यहाँ है 2 ट्रैक्टर है, 3 ट्रैक्टर है, 4 ट्रैक्टर है, समझते हैं. राम राम ऐसा है मार्गदर्शक